मित्रांनो, तुमच्याकडे समजा थेट 1,00,000 रुपये आले तर तुम्ही तुमच्या चालू असलेल्या होम लोनचा टेन्युअर कमी करून घ्याल का EMI ची अमाउंट कमी करून घ्याल? मित्रांनो, आहे ना गोंधळात टाकणारा निर्णय, परंतु काळजी करू नका, मी तुम्हाला परफेक्ट निर्णय एका मिनिटात सांगतो। परंतु त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण ऐन वेळेला जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। मित्रांनो, समजा तुम्ही 25 लाख रुपयाचं लोन 9% एवढ्या वार्षिक व्याजदराने 25 वर्षासाठी घेतलं तर त्याचा EMI म्हणजेच मंथली हप्ता 21,000 रुपये येईल। आणि 3 वर्षानंतर जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये अचानक आल्यानंतर तुम्ही याचा लोड कमी करण्याचं ठरवलं, म्हणजेच प्रीपेमेंट करायचं ठरवलं आणि त्याकरिता जर तुम्ही तुमच्या EMI ची अमाउंट कमी करून घेण्याचं ठरवलं आणि टेन्युअर जर तेवढाच ठेवला तर तुमच्या EMI ची अमाउंट ही 20,100 रुपये एवढी होईल। म्हणजेच महिन्याला 900 रुपये एवढा हप्ता तुमचा कमी होईल आणि यामुळे तुमचा 1.5 लाख एवढा इंटरेस्ट वाचेल। आणि या उलट जर तुम्ही तुमच्या होम लोनचा टेन्युअर कमी करून घेतलं तर तो टेन्युअर 22.5 वर्षाचा होईल आणि तुमच्या हप्त्याची अमाउंट तेवढीच राहील आणि यामुळे तुमचा 5.3 लाख रुपयाचा इंटरेस्ट वाचेल। मित्रांनो, आहे ना महत्त्वाचा व्हिडिओ, म्हणूनच मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा।